हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ. तर चॅनलवर फर्स्ट टाइम आला असेल तर मी आहे नेहा, ही आहे गुडियन, ते आहेत म्हणजे मिस्टर. आम्ही जात आहोत आमच्या 6th वेडिंग ॲनिव्हर्सरीसाठी अलिबाग. पुणे टू अलिबाग हा असणार आहे आपला जर्निंग पॉईंट. तर मग चला जाऊया अलिबाग. कसं आहे काय आहे सगळं व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. 2 पार्ट्स त्याचे येतील, तर नक्की पार्ट्स एन्जॉय करा. तर मग चला जाऊया. आता आपण येऊन पोचलो आहोत अलिबागमध्ये. आणि अलिबागमध्ये येतात आम्हाला 12-12:30 झालेले. आणि आम्ही रस्त्यामध्येच थोडंफार ब्रेकफास्ट वगैरे करून घेतला, कारण अलिबाग पोहोचून आम्हाला लगेच जेवणाला जायचं होतं. ऑलरेडी आम्ही इथे येऊन गेलेलो 2.5 वर्षापूर्वी, म्हणून आता आपण आलेलो आहोत अलिबागच्या मेन बीचवर. अलिबाग बीचवर इथं सुंदर अशी मोफत शासकीय पार्किंग आहे, म्हणून नो एनी चार्जेस. इथं आपण आपली गाडी, म्हणजे आमच्या गाडीचं नाव आहे शक्ती, जे की मी ठेवलेलं आहे. आम्ही मस्त अशी पार्किंग करून थोडंसं आठवण म्हणून एक फोटो काढून घेतलेला आहे. आणि आपण जाऊ आता बीचवर. आणि बीचवर तुम्ही बघू शकता खूप प्रमाणात ऊन होतं, संख्या थोडी कमीच होती ऊन असल्यामुळे. आपण गुडी ऐकत नव्हती, तिला जायचं होतं बीचवर, तर आम्ही आलेलो आहोत आता बीचवर. आणि इथंच आपण जाणार आहोत नंतर जेवणासाठी. आणि तुम्ही जर अलिबाग बीचवर येणार असाल ना, तर नक्कीच त्या ठिकाणी जेवायला नक्की जा. पोटभर जेवण आणि खूप स्वादिष्ट असं जेवण मिळणार. गुडिया थोडी बीचवर खेळली, त्यानंतर आता भूक लागलेली होती. आणि आम्ही इथं जवळच आहे अलिबाग बीचच्या बाजूलाच हे आहे स्वच्छतागृह. म्हणजे इथं आपण अंघोळपासून बाथरूम, वॉशरूम सगळं काही करू शकतो. क्लॉथ चेंजिंग वगैरे, किंवा थोडासा आराम करायचा असेल, तुम्ही घरून काही खाण्यासाठी आणलं असेल इथं खाऊ शकतात. आणि इथं लगेचच सर्व काही खाण्याचे स्टॉल्स वगैरे आहेत. आणि हे थोडंफार हे चार्जेस घेतात स्वच्छतागृहाचे वगैरे. तर काय 5-10 रुपयापर्यंत त्यांचे चार्जेस आहेत, जे की अफोर्डेबल आहे. त्यानंतर ते लहान मुलांसाठी खेळण्यासाठी सुद्धा आहेत. इथं मी वाट बघत होती की गुडिया आता कधी हे खेळून तिचं उरकणार, त्याच्यानंतर जायचं होतं जेवणासाठी. तर मग चला. अलिबाग जवळच्या बीच जवळच्या ही जी हॉटेल आहे ही खूप छान आहे. आम्ही मागच्या वेळेससुद्धा आम्ही इथं ट्राय केलेलं, खूप छान पोटभरून जेवण होतं अगदी, आणि छान क्वालिटीचं मिळतं. त्याच्यामुळे आम्ही इथं बराच वेळ नंबर लावल्यानंतर जेवण मिळालेलं आहे. इथं आम्ही बोंबील फ्राय घेतलेला, चिकन थाळी घेतलेली, आणि त्याच्यानंतर मस्त पोटभर जेवण केलं. आणि गुडियाने इथं वरण भात आणि राईस रोटी खाल्लेली. आणि राईस रोटी अर्थातच आगरी कोळी लोकांचं जेवण खूप उत्तम आणि छान चविष्ट असतं. तर त्या मनसोक्त जेवढं गुडियाला असं झालं होतं की कधी मी गाडीत जाऊन आराम करते. ती खूप टायर्ड झाली होती, कारण ऊन खूप होतं. त्याच्यानंतर तिला आम्ही बर्फाचा गोळा वगैरे घेऊन दिला, मग ती खुश झाली. आता खूप सारं गरमीमुळे आम्हाला असं झालं होतं की कधी रूमवर जाऊन आराम करू. तर मी तुम्हाला रूम टूर पण देणार आहे, तर मग व्हिडिओ पूर्ण बघा. नाही. आणि हो, तुम्ही बघू शकतात इतकं ऊन असून सुद्धा पण किती सारी विजिटर्स किंवा टुरिस्ट लोकांची गर्दी आहे. आणि ॲज युजल लहान मुलं बाहेर आली की अशा गोष्टी टॉयची मागणी करतात. तसं तुम्ही बघू शकता किती सारी गर्दी तिथं. मग चला आता रूमवर जाऊन आराम करूया.
चल आम्ही रिसॉर्टला 4:45-5च्या दरम्यान पोहोचलो. त्याच्यानंतर तुम्हाला रूम टूर दिला तो आम्ही खाली घेतलेला बेसमेंटला ग्राउंड फ्लोअरला. त्याच्यानंतर मागच्या वेळेस आलो तेव्हा वरती घेतलेला, पण गुडियाला थोडं ते इझी पडावं त्याच्यामुळे आम्ही खाली घेतला. आणि अवेलेबल होता कारण त्यावेळेस गर्दीच नव्हती बिलकुल, पण 1-2च अजून फॅमिलीज होत्या. त्याच्यामुळे कसं वाटलं रूम टूर नक्की सांगा. आणि आता संध्याकाळ झाली तर आम्ही संध्याकाळ मीन्स ऑलमोस्ट 7-8 वाजले. आराम वगैरे करून मग फ्रेश होऊन बाहेर निघालो. आणि तुम्हाला मी इथला बाहेरचा व्ह्यू दाखवत आहे कसं वाटतं. आणि आमच्या मागच्या 5th वेडिंग ॲनिव्हर्सरी आम्ही गेलो होतो महाबळेश्वरच्या रिसॉर्टला. तोसुद्धा ब्लॉग मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला होता आहे. तर ते सुद्धा बघायचं असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, नक्की चेकआउट करा. इथे एका गर्लचं बड्डे सेलिब्रेशन चालू होतं जे की प्रॉपर अलिबागचेच राहणारे होते. ते आम्हाला नंतर कळालं. आणि गुडियाचे तिथे इझिली मस्त फ्रेंडशिप झाली. त्यानंतर ते छान खेळत होते. आणि तर आम्ही जेवणासाठी स्टार्टरला मागवलेलं होतं मसाला पापड. गुडियासाठी खास त्याचे फेवरेट फ्रेंच फ्राईज विथ केचप. आणि त्याच्यानंतर आम्ही इथं मागवलेलं चिकन चिली. आणि लास्टला आम्ही जेवणाला आय थिंक दाल खिचडी मागवलेली कारण जास्त भूक पण नव्हती. आणि इथे खेळत होते हे दोघं फ्रेंड्स. इधर ही दे देना भैया, तो इधर ही दे दो स्पून ले दो. जवळजवळ आता 10:52 झाले आणि आम्ही रात्री थोडंसं वॉक करायला निघालो. खूप छान वाटतंय. तर हा होता आमचा फर्स्ट पार्ट. आणि व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल म्हणून याला मी 2 ते 3 भागमध्ये डिवाईड केलेला आहे. तर हा ब्लॉग पूर्ण झाल्यानंतर पार्ट 2 येणार, तो सुद्धा बघायला विसरू नका. नेक्स्ट डे जाणार आहोत आपण एका छान क्लीन अशा अलिबागच्या बीचवर, काशीद बीच, आणि एका फोर्टवर सुद्धा. तर म्हणून कीप वॉचिंग. आणि हा ब्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. येणारे सारे ब्लॉग्स, व्हिडिओ, शॉर्ट्स व्हिडिओ सर्व बघत राहा. तर भेटूया पुन्हा एका नेक्स्ट पार्टमध्ये. टिल देन बाय बाय, गुड नाईट.